महाराष्ट्राचं शिष्टमंडळ आज दिल्लीमध्ये आहे। शिष्टमंडळामध्ये 12 लोकप्रतिनिधींचा समावेश आहे। अलमट्टी धरणाबाबत केंद्र सरकारसोबत हे प्रतिनिधी मंडळ चर्चा करणार आहे। तर महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये दाखल झालेलं आहे। अलमट्टी धरणाची उंची वाढवू देऊ नये अशी मागणी या शिष्टमंडळाकडून केली जाणार आहे। अलमट्टी धरणाबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये दाखल झालंय। शिष्टमंडळामध्ये सर्वपक्षीय 12 लोकप्रतिनिधींचा समावेश आहे। केंद्रीय मंत्री CR पाटलांसोबत ही बैठक होणार आहे। अलमट्टीची उंची वाढवू नये अशी महाराष्ट्र सरकारची मागणी आहे। 519 वरून 524 फूट धरण करण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न आहे। धरणाची 15 फूट उंची वाढवली तर पूर येईल आणि नुकसान होईल असं महाराष्ट्रातल्या आमदार आणि खासदारांचं म्हणणं आहे। नवीन महाराष्ट्र सदनामध्ये आमदार आणि खासदारांची बैठक होणार आहे। की जो शिरोळ तालुका आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचं शेतीच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत अग्रगण्य अशा पद्धतीचं क्षेत्र होतं। तिथली लोक शेती करणं सुद्धा आता त्यांना दुरापास्त व्हायला लागलेलं आहे, धजावत नाहीत अशी परिस्थिती आहे। निश्चितपणानं चर्चेतून मार्ग निघेल। सरकार सकारात्मक आहे आणि कायदेशीर बाबी तपासून निश्चितपणानं भविष्यामध्ये या दोन्ही जिल्ह्याला पूरहानी होणार नाही या दृष्टीनं मार्ग काढण्याचा हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे।